हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मालतीज लाईफस्टाईल कॉर्नर। मी आहे मालती आणि ही आहे माझी मुलगी राजनंदिनी जी 4 वर्षाची आहे। से हाय। हाय। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला राधा मेकअप दाखवणार आहे, कारण जन्माष्टमी येणार आहे आणि बऱ्याचशा बायका हे आपल्या मुलांना राधा आणि कृष्ण बनवत असतात। तर तुम्ही तुमच्या मुलीला अशा प्रकारे राधा बनवू शकता। तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिले मी फेस क्लीन करणार आहे। कुठलाही मेकअप करण्या अगोदर फेस क्लीन करणे गरजेचे असते। ओल्या टॉवेलने मी तिचा फेस क्लीन करणार आहे। ती खूप जास्त हॅपी होती की तिला राधा बनायची होती। आय थिंक सगळ्याच मुलींना मेकअप करायला खूप आवडतो। तिचा चेहरा मॉइश्चर करण्यासाठी मी जॉन्सन्स बेबी लोशन यूज करत आहे। कुठलंही फाउंडेशन किंवा कन्सिलर मी यूज करणार नाही, कारण लहान मुलांची स्किन ऑलरेडी खूप छान असते, त्यामुळे कुठलाही बेस मेकअप करायची गरज पडत नाही। इथे मी ऑलिव्हियाचे कॉम्पॅक्ट यूज करत आहे। मी जे पण प्रोडक्ट यूज करत आहे ते एकदम फ्रेश आहे, कारण लहान मुलांची स्किन ही सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की खूप जास्त जुने प्रोडक्ट तुम्ही लहान मुलांवरती यूज करू नये। आता मी आयब्रोज फिल करत आहे, कारण लहान मुलांच्या आयब्रोज ह्या फेंट असतात। तिच्या आयब्रोज बिलकुलच शेपमध्ये नाही, त्यामुळे मी त्यांना ब्रशने शेप दिलेला आहे। लहान मुलांच्या आयब्रोज अशाच असतात। तिला मेकअप करायचा होता, त्यामुळे तिने रात्रीच हातांना मेहंदी लावलेली होती। तिला मेहंदी लावायला खूप आवडते। राजनंदिनी मला सांगत होती की मम्मी मला रेड कलरचा आय शॅडो लावायचा आहे, कारण रेड कलरचा आय शॅडो तिच्या ड्रेसला मॅच होणार होता आणि मी इथे तिला रेड कलरचाच आय शॅडो लावत आहे। आय शॅडोसाठी मी कुठलाही ब्रश यूज नाही करणार, कारण लहान मुलांचे आईज खूप छोटे असतात, ब्लेंडिंगसाठी जागा नसते, त्यामुळे मी बोटांच्याच मदतीने दोन्ही आईजला आय शॅडो लावून घेणार आहे। आता मी तिला मस्करा लावत आहे, कारण मी तिला कुठलंही आयलाइनर किंवा काजळ लावणार नाही, कारण लहान मुलांना लायनर आणि काजळ लावणे खूप कठीण असते आणि राजनंदिनीला ते लावायला आवडतही नाही, बट तुमच्या मुलीला आवडत असल्यास तुम्ही लावू शकता। आता मी रेड आय शॅडोचा ॲज ब्लश म्हणून यूज करत आहे। तुम्ही लिपस्टिकचा पण ॲज ब्लश म्हणून यूज करू शकता। त्यानंतर तिला रेड लिपस्टिक लावत आहे, जी की तिची फेवरेट आहे। तिला लिपस्टिक लावायला खूप जास्त आवडते। आता मी तिला टिकली लावणार आहे। आता वेळ आहे हेअरस्टाईलची। सर्वात पहिले मी तिचे केस व्यवस्थित विंचरून घेणार आहे। आता मी तिचा मधून भांग पाडणार आहे, कारण मला तिला बिंदी लावायची आहे। अशा प्रकारे तिचा भांग पाडून घेतलेला आहे। तिचे समोरचे केस हे कट केलेले आहे, त्यामुळे मी समोरच्या केसांना ट्विस्ट करून मागे पिना लावून घेणार आहे। दोन्ही साईडने मी तसेच करणार आहे, जेणेकरून तिचे केस समोर येणार नाही। लहान मुलींना अशी हेअरस्टाईल ही खूप जास्त क्यूट वाटते आणि राजनंदिनीला तर हेअरस्टाईल करायला खूप जास्त आवडते। अशा प्रकारे तिची फ्रंट हेअरस्टाईल तयार झालेली आहे। आता उरलेले केसांची तिची साधी पोनीटेल घालणार आहे, कारण मी तिला डोक्यावरतून ओढणी देणार आहे, त्यामुळे बॅक साईडची हेअरस्टाईल तिची झाकलीच जाणार आहे। अशा प्रकारे तिची पोनीटेल घालून झालेली आहे। साईडने जे छोटे छोटे केस तिचे बाहेर येत होते त्यांना मी पिनांच्या साहाय्याने टक करून घेणार आहे। आता वेळ आहे ज्वेलरीची। अशा प्रकारे मी तिला बिंदी लावून घेत आहे। पिनांच्या साहाय्याने मी तिला व्यवस्थित पॅक करून घेणार आहे। आता मी तिला इयरिंग्स घालणार आहे। तिच्या कानामध्ये ऑलरेडी गोल्डच्या इयरिंग्स आहेत, ज्या मी काढू शकत नाही, त्यामुळे त्याच्यावरतूनच मी तिला त्या इयरिंग्स घालून दिलेले आहे। अशा प्रकारे तिला फुलांचा सेट घातलेला आहे। तिच्या नाकाला मी स्टोनची टिकली चिटकवलेली आहे, कारण माझ्याकडे नथ नव्हती, तुमच्याकडे असल्यास तुम्ही घालू शकता। त्यानंतर मी तिला अशा प्रकारच्या मल्टी कलरच्या बांगड्या घालत आहे। दुसऱ्या हातामध्ये पण अशाच बांगड्या घालून घेणार आहे। मी तिला रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे। आता मी तिला डोक्यावरतून ओढणी देणार आहे। ओढणी मी यू पिनच्या सहाय्याने व्यवस्थित पॅक करणार आहे आणि हा झाला तिचा फायनल लुक पूर्ण। आणि आता ती काही रील्स बनवणार आहे, कारण तिने मेकअप करण्याच्या अगोदरच ठरवून ठेवलेलं होतं की मेकअप झाल्यानंतर मी रील्स बनवणार, कारण तिला रील्स बनवायला खूप आवडते। तुम्हाला माझी ही बेबी डॉल आणि तिचा हा मेकअप लुक आवडला असल्यास खूप सगळे लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।